चला तर आपल्या पाठीमागे इकडे बीच आहे, इथं नेटकच किल्ला बनवलाय कोणते. आता आपण तिकडे चाललोय. नमस्कार पब्लिक, गोवा सिरीज मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आपण आता गोवाची ट्रिप करतोय, सगळे कॉलेजच्या मुलं मुली सोबत आहे. आणि इथून पुढं लास्ट ब्लॉग तुम्ही इथपर्यंतच एंड झाला होता, मी तिथून स्टार्ट करतोय. लय मोठा झाला होता ब्लॉग, इथून पुढे आपण कंटिन्यू करू. इथं हे असलं लोकेशन आहे आणि इथं हे आमचे जरा पोरं पोरे आहे सगळे. पण त्याच्या आधी हे ऊन एवढं लागू राहिलं, मी थोडंसं सावलीत जातो. आम्ही बाईक वगैरे घेतलेले, इथं स्कूटर वगैरे घ्यावं लागतं. त्याच्यानंतर आम्ही सरळ जाणार हॉटेलवर आणि तिथून पुढचं चेकिंग वगैरे करून पॅकिंग वगैरे करून मग पुढचं ट्रिप तुम्ही बघत राहा फक्त. चला लेट्स गो. आपल्याला पाणी आणलेलं आहे, तसं ताण लागली होती तर लई टाइमच उभं होतं आम्ही. आता पाणी वगैरे पिऊ. बोल ना केरला में बोल ना. केरला में नहीं, मलयालम में बोल. ओके ओके मलयालम में. आज देना फॉलो చేయడం, लाइक शेअर कमेंट. मलयालम मध्ये बोलती थी आपण, मलयालम मराठीला पण थोड़ी थोड़ी मराठी सीखो, काय अड़चन नहीं है. मैं तो मराठी नहीं सीखने वाली, लेकिन मैं बहुत हार्ड है सिखाने वाला हूँ. नहीं, मैं मुझे तो नहीं सीखना है ये सब डालना. ठीक है. हाँ. तो उसका तो ब्लॉग चल रहा है अपना पूरा गोवा ट्रिप. ओके बघू इथून पुढे पाणी. ए मला पाणी कोणतरी. अरे आम्ही ही गाडी चालू राहिलो. यो भाई म्हंटल होतो, यो भाई एवढा हेवी ड्रायव्हर आई शपथ. हो म्हटला मी लय भाई ड्रायव्हर आहे. आई वाचला पुढे. अरे भाई मैं अच्छी चलातो भाई. काही पण दिसले का लगेच मिनिटाला थांबतो. अरे यार रिचर्ड डेलायला लोगो एकीचं नाव आहे आणि सरनेम नाव दोन्ही, म्हणजे आता ते कन्सिडर करू राहिले काही. ओके तर आलंय आमचं स्टॉप आता. इथंच वाटतं, इथंच आहे ना रे. ओके हेच वाटतं, माहित नाही पण हेच आहे. खूप हेच असं कारण की मला लय भूक लागलेली आहे आता. कसं अवतार कसं झालंय दिसून नाही राहिला बॅक कॅमेऱ्याने. गोव्यात लोक येतात काय करतात काहीच माहित नाही. बघू आपण इकडे. तर खूप बेकार झाले. आम्ही आता स्कूटीवरून आलेलो आहे, आम्ही ब्रश सुद्धा नाही केले अजून. काय काहीच करता येत नाही. उगाच माझं का लायसन्स नव्हतं म्हणून मी गाडी नाही चालवली, नाही तर असली गाडी चालवतो. ओ नमस्कार शेठ. चला आता जे होईल ते होईल. तिथं आपल्याला जेवण करायचं का? मला भूक लागली. भूक लागली का? सॉरी जेवलेस. ए स्ट्राइक पार्सन रे माझ्या अकाउंट. आरशात पाहू दे मला, मी कसं काय दिसू राहिले. मस्त भारी दिसतं, काय अडचण नाही. ओके तर हे आपलं हॉटेल आहे. बसू इथं कुठेतरी, परत गेले बाहेर. आधार कार्ड वगैरे दाखवू आणि त्याच्यानंतर चेकिंग वगैरे करू, कारण त्यांना प्रूफ लागतं का बाई तुम्ही माणसाचे का नाही. लई कुटाण्याचे काम आहे. बघू आपण, जाऊ द्या. आधार कार्ड काढा. ही आपली रूम. आता या रूम मध्येच थांबायचे. बॅग सध्या ठेवतो इथं कुठेतरी. इथं टीव्ही वगैरे सगळ्या फॅसिलिटी आणि हे रूम वगैरे मला इकडे दाखवतो. पाठीमागं मस्त व्ह्यू येतंय. चालते बघू आता. बाकी बॅग वगैरे ठेवल्या, बाकीची पण बॅग आणून राहिली. पाठीमाग काय नाही इकडं. कसं आहे सगळ्यात भारी तर रूम मला हीच वाटली. मस्त आहे इथं. तो पाठीमाग व्ह्यू काय भारी येतं यार. नजर जा खोलून देतो. काय होतंय, गरम होतंय ते. ठीक आहे आता जरा थोडं फ्रेश वगैरे होतोय. त्याच्यानंतर आवरतो. त्याच्यानंतर आम्ही जेवण वगैरे करणार आहे. इकडं मस्त पैकी स्विमिंग पूल आहे. जर आम्हाला वाटलं सगळ्यांना इथं जरा पोहायचं बियचं तर येऊ शकतोय. बघू काय होतंय त्याच्यानुसार. तर सध्या तर आम्हाला जरा जायचंय बाहेर, जेवण करायचं म्हणजे बेसिकली. बघू काय होतंय. ओके हे सांगितलं ना. ओके तर आता आम्ही इथं जेवण करतोय. एवढी भूक लागली होती, सकाळ पण काही खाल्लं नव्हतं. हे सगळे जेवते. मी लेट आलो कारण मी फक्त चार्जर सापडलो, थोडं पडलं होतं काय माहिती, म्हणजे होतं बॅगेतच पण ठीक आहे भेटलं. आता जेवण करतो आम्ही. तर इथं सगळं मस्तपैकी ड्रेस वगैरे चेंज करून घेतलाय. पॅन्टही असली छोटी घातली जी मला भावना दिली ती. आणि त्याच्यानंतर आता आम्ही थोडंसं बीचवर चाललो. इथं तुम्हाला मी दाखवतो कसं आहे काय. नाश्ता वगैरे जेवण वगैरे केले, बॅग वगैरे आवरली. चला आपण जाऊ. तर हे कपडे वपडे घातले मी आणि आता चाललोय बीच. कपडे एकदम असे वेगळे वाटत राहिले माहिती का. जाऊ द्या बाकीच्यांचं बघू आता कसं काय. हे पाठीमागून येते आणि मी चाललोय पुढं आता, म्हणजे आणि बाकीचे सगळे पुढे गेले. काय माहित नाही कोण पुढं काय चाललंय. मी पण चाललोय पुढं काहीच माहित नाही. इथं नुसतं चालायचं म्हणून चालायचं, लय लोड नाही घ्यायचा. हे इकडं समोर बीच आहे. बीच कसं आहे माहित नाही. आता आम्ही तिकडंच चाललोय तर बघू. हे अरे कुठे गेले, तिकडून नाही वाटतं. बघू काय विषय होतोय कसं काय बघू सगळं बघू. पोरं काहीतरी घेऊ राहिले. काय घेते रे? चप्पल त्याच्यामुळे मी आधीच घालून आलतो. वा
डोकं लावलंय भारी. चष्मा पण घेऊन टाकलाय मी कारण की आता जरा लय ऊन लागायला लागले. ही बघा कसली वाळू आहे, इथूनच फिलिंग यायला लागली. काय काय माहित नाही, बघू. चला तर आपल्या पाठीमागे इकडे बीच आहे, आता आपण तिकडे चाललोय. या टाईप आहे, कसलं भारी दिसतंय पाठीमाग. लाटा येते, मी काय पुढे जात नाही, पोहता येते पण मी तरी पण ट्राय करेल आपले पुढे नाही. त्या बाय असल्या लाटा येतात ते पा तिकडं तो शूटर पा कसा पोहतोय. हे पुढं खरंच गेलं नाही पाहिजे. मस्त भारी भारी घेण्यासारखं, पण आता काय करता आम्ही काहीच घेऊन नाही राहिलो कारण की इथं सगळं एवढं महाग आहे ना. एक साधं मी एक अननस किती रुपयाला भेटतं, 60 रुपयाला समजा आपल्याकडं. इथं एवढं महाग आहे ना, इथं आपलं सर्व विकून टाकलं तर इथं सर्वाय करता येईल. त्याच्यामुळे आम्ही लय लोड नाही घेत, आम्ही डायरेक्ट भांगाट निघतो इथून. काय नाही 2 मिनिटं गेलो परत रिटर्न आलो. तर आम्ही परत चाललोय, एवढं ऊन लागू राहिले पाऊस थोडा टायमाने यायचं, त्या टायमाला परत येऊ. आम्ही चाललोय सगळे बाहेर आणि एक तर या गाडीचं हे पण खोलत नाही. अच्छा इकडून आहे काय? ओहो हे हेल्मेट आहे, चष्मा काढतो मी. वेअर हेल्मेट अँड सेफ ड्राईव्ह. चलो सगळे गेले, मीच राहिलो हेल्मेट प्रॉपर घातलंय. आता जाऊ आपण. हे सगळे चालले कसे चाललोय कसा, जाऊ द्या काय अडचण नाही, आपण एकटेच बरे. आपण मजा येऊ राहिली रे. आमच्या लोकेशन पोहोचलोय आम्ही, तिथून अजून थोडंसं पुढे जायचं वाटतं. आता एक तर मकर ऊन राहिले, लय लांब जायचंय त्याच्यामुळे आम्ही चाललोय फोटोशूटचा. एक तर लय भयंकर ऊन आहे राव. काय झालं रे यांना अजून इकडं ना पाय जायचंय आम्हाला. बघू किती लांब जावं लागतंय. काय फोटोशूट वगैरे केलाय आम्ही थोडाफार. ओय शपथ कार्यक्रमच झाला असता. यार तो मोबाईल सॅमसंग S24 अल्ट्रा लागतोय रे जोरात. पळा फोटोशूटच्या आतले पळावलो आता. यांना घ्यायचंय का कोणाला घ्यायचं तो उगाच कशाला याच्यात आले आधी बघून घेताय सगळ्या, नंतर जायचं टाइम म्हणते आम्हाला काहीच घ्यायचं नाही. काय अर्थ आहे गोष्ट सांगा बरं. चला लई नाही म्हणून एक शर्ट मी घेतलाय, शर्ट आहे तो ह्या पॅन्ट मॅच होईल. तर बघू तू थोडासा मोठा वाटतोय यार. मग बघतो एम आहे ना, लय रेड नाही मॅच भेटला. या पोरी दर दुसऱ्या दुकानात जाऊन थांबताय बरं का. थोडंसं काही कपडे दिसले का थांबलं, थोडं काही वेगळं दिसलं का लगेच थांबले. नाही म्हणजे थांबतं माणूस एवढं, पण एवढं कुठं पण चालले का लगेच थांबतात यार. टाइमपास करून राहिले नसतेच. आता बघ आता येतात शिवा इकडे गोव्याचं बीच बघायला. इथं समोरच आहे गोव्याचं बीच, गोव्याच्या किनाऱ्यावर. यार हा काय विषय क्या बात हुई. आता आम्ही चाललोय डायरेक्ट समोर. अशा लाटा दिसू राहील तुम्हाला दाखवतो मी. ए भाई असा आवाज येतो ना दनादन. एक नंबर माझ्याच माझा. बोटी पण आहे ना, असं वाट राहिलं यार बोट मध्ये बसावं. लय इच्छा आहे बोट मध्ये बसायची, पण आता काय करता गरीब माणसं आहे, आमच्याकडे पैसे नाही. याच्यात जाऊन दाखवतो तुम्हाला. यार मेंबर कुठे गेले या बा. लय मी तेच करतो, मी लय पुढे जात नाही कारण की काय घेतो याला पाण्याने वडून नेलं म्हणजे बसा. ये इतने लोग 1 2 3 4 5 ही है. 5 को लेके जाएगा और किसी को नहीं लेके जाएगा. कितने रुपए हो गए 5 जन के? 4000 है. कितने? 4000. आधा घंटा घुमाएगा. अंजुना बीच, आइलैंड बीच. 4000 रुपये 5 जणांचे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 4,000 रुपये 5 जणांचे. ठीक आहे अर्धा तास घुमू राहिले. अरे 4,000 रुपये 4,000. शरम करू भगवान से डरो. 4,000 रुपये 5 जणांची म्हणलं काय परवडंबते. गरीब माणसं राहा मी, समजून घ्या. लय पाणी रे भयंकर. तर पब्लिक इकडं लय पाणी झालंय. आता आम्ही काहीतरी घेतलंय काय हा ठीक आहे. तर हे कसलं आहे मला फक्त एवढंच कळू दे हे कसलं. ओके तर आपल्याला लुटीत आहे पाणी. तर जेवणाला आम्ही ताटं घेतलेले आणि इथं म्हणते हे जेवण भेटणार आहे. त्याच्यामुळं मस्त पैकी तर आम्ही जरा इकडं पॅराग्लायडिंग करून राहिले यार. असं वाट राहिलंय पॅराग्लायडिंग करवा नाही बाय. अख्खी पॅन्ट वल्ली झाली, अख्खं जोरात पाणी आलं आणि डायरेक्ट अंग उडलं. हे आहे ना आपल्या करच खेळ त्या पोरासोबत. अरे हे लहान पोरं मध्ये येतात, एखादं तोडवायचो मी एखाद्याला काय करता. पब्लिक विषय असा आहे की हे पाणी काय भारी बघा यार. असं राहिले पॅराग्लायडिंग आणि तेवढं भारी आहे ना समोर. आणि बघू थोडी रील शूट करू यार. एक हे मी भिजलो यार सगळा पाण्यानं. जाऊ द्या ह्यांचं वेगळं चाललंय काहीतरी.
काय तो खेकडा बघ कुठे गेला? तो खेकडा बघ कुठे गेला? अरे बाबो खेकडा. नाही यार फोटो बिटो नका तो काढायला, काय आता इथं टाइमच नाही तेव्हा ते फोटो. हे बघ ना यार कसली माती इथं. तू काय घेतले? खेकडे घेतले का? कशाला? अबे नाही ना, जे मरेल खेकडे असतात ना ते घेतले. हो शंख आहे. अरे नाही ना खेकड पण धरला होता. ही तशी ना, ही तशी तिकडं याची आहे, कशाची कोकणची, त्याच्यामुळे खेकडे बिकडे खात राहते, तिला काय वेगळं वाटत नाही. यार कसलं भारी वाटतंय. भाग मिल्का भाग. काय यार चांगलं पिकून दिलं यार. एवढं ऊन लागायला लागले ना आता. फेक बरं किती लांब जात भाऊ. काही दिवस आले रे बिचाऱ्यांना, हातात चपली घेऊन हिंडावं लागू राहिले. फेक फेक फेकून नको मारू आता फक्त. फेक काय शॅडो भूतावानी वाटतंय ते. चला आपण तिकडे किल्ला काय बनवलंय बघून येऊ. इथं नेटकच किल्ला बनवलाय कोणतरी. इथं कोणतरी मस्त किल्ल्याचं काम करेल. ठीक आहे यार, किती भारी यार. म्हणजे यार असं नाही का यार 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 नुसतं यार. आमचं ते गेलं खेळणं, तिकडं काय खेळ नाही का काय काय माहिती, पण बघू. पाण्यात फेक, पाण्यात येईन बरोबर इकडं. किल्ला मोडला रे भाऊ तो. किल्ला मोडला. फेक ना, फेक लवकर चल. वा वा, याच्यापेक्षा जास्त स्पीड तर मी फेकतो यार. ते लय लांब नाही गेलं रे, मला वाटलं लय लांब जाईन. आम्ही फेकलं तिकडं आणि पोरांनी घेतलं, आता ते देऊच नाही राहिले. वा ए अरे थँक्यू. हे लांब पोर आहे हो. काय चालू आहे यांचं इकडं? काय आहे? अरे ऐक ना, ते हे असंच असतं ना, आईस्क्रीम नसते का ती असं? अरे हा, इथं आता किल्ले बिल्ले बनवायचे काम, कन्स्ट्रक्शनची काम चालू आहे. थोडासा वेळ लागला ना आता काही गोष्टींना, त्याच्यामुळे बघू आपण. माझी अशीच मजा चालू होती, मी काही ना काही ट्राय करत होतो बरं का. हे बघा काय झालं बरं का. आता हे असं आहे ना, याला मागं घेऊन जातो बरं का. या बाय, या बाय, कसं होतंय राव. काय इन्व्हेन्शन करीन काय माहित नाही गाड्या. बाई काय केलं हे? LOVE ही काय शेवटी यू लव यू. बाबू काय केलं रे? मला वाटत होतं हे मोठे आणि लय छोटे राहिले राव. यांचा खेळ मस्ती मज्जा चालू आहे. ठीक आहे, माझ्या करायलाच आहे. बस आता भरपूर टाइमपास झालाय, आता पर कटाळा आलाय. आता आम्ही घरी चाललोय. आता जाताना थोडंसं काहीतरी खायचंय. तेवढा टाइमपास आम्ही अख्ख्या आयुष्यात केला नाही जेवढा आता इथं गेलाय. काहीच नाही, नुसतं माती भरते, सोडीते, पळाते इकडून तिकडं तिकडून इकडं. आणि चाललोय आता घरी. आम्ही हे काय ट्रेक जिंजर का काहीतरी घेतलंय, हे घेतलंय प्यायला. बघू कसं काय टेस्ट आहे. काय नाही यो नाक घेतलं रे, सोडा टाईप आहे, बाकी काही विषय नाही. मस्त लागत आहे, भारी एकदम. गाळावणी पाणी दिसू राहिले. सफाई योजना अभियान मंत्र आहे. धर 1.5 किलोमीटर आम्ही इकडं आमच्या मोटरसायकली लावल्या होत्या, म्हणजे स्कूट्या लावल्या होत्या. आता त्या चालायला चाललो इकडं समोर आहे. आणि म्हणजे असं 1-1.5 किलोमीटर बिंगून परत आम्ही असं नाही का उलटा दिशेने चाललोय. आम्ही लावलं होतं. हां, इथं समोर आमच्या बाईक आहे. दिसलं का येल्लो त्या कार समोर. तिथून आता गाड्या घ्यायच्या आणि भांगाट आता घरी पोहोचायचं डायरेक्ट. मला याला सांगावं लागते हे चावी मागचा डिक्की खोलून दे. पण की तिने हां हे भाई थँक्यू, धन्यवाद शेठ. आता हेल्मेट काढायचं आणि इथं हेल्मेट लावणं रेग्युलर आहे. तुम्हाला इथं हेल्मेट काही झालं तर लावावंच लागेल. मग आता मी हेल्मेट वगैरे लावतो आणि तिथून पुढे प्रवास सुरू होतो. तर पब्लिक आता रात्र झालेली आहे, जाऊ द्या. पण आता ब्लॉग कंटिन्यू करतोय आणि आता ब्लॉग संपवतोय. इथून पुढं काही नाही, घरी जाऊन आता जेवायचं आहे हॉटेलवर. बस. आय होप लाईक करून टाका.